विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. दृष्टी ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक लोणकर सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील सर्व 12वी सायन्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स विषयाची आपण अर्जुन बॅच लॉन्च केलेली आहे. ही बॅच सुरू होणार आहे 1 ऑगस्ट 2026 पासून अत्यंत माफक फीमध्ये 1999 रुपयामध्ये. आपण यामध्ये टोटल होल सिलेबस मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 आपण कव्हर करणार आहे. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक या ठिकाणी शिकणार आहोत मॅट्रायसेसच्या संदर्भामध्ये. हे तुम्ही डेमो लेक्चर नक्की पहा आणि याच्यानुसार तुम्ही प्ले स्टोअरवरती जा, आपलं दृष्टी अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. ओके, अत्यंत कमी कालावधीसाठी ही लॉन्च ऑफर 1999 मध्ये बॅच आपण उपलब्ध करून देत आहोत. त्याच्यानंतर प्राईज वाढणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं लगेचच तुम्ही या ठिकाणी ही बॅच परचेस करायला काय हरकत नाही. ओके, चला तर मग आपण सुरू करूया. आजचा आपला एक न्यू सेशनमधला मॅट्रायसेस या प्रकरणामधील एक छोटासा घटक या ठिकाणी आपण शिकूयात. ओके, बघा क्वेश्चन असा आहे की फाइंड द मॅट्रिक्स ऑफ द कोफॅक्टर ऑफ द फॉलोविंग मॅट्रिक्स. म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला काढायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण कसा फाइंड आउट करतो, तर हे जे प्रत्येक एलिमेंट्स आहेत म्हणजे 1 असेल, 0 असेल, 2 असेल, -2 असेल, 1 असेल, 3 असेल, 0 असेल, 3 असेल, -5, हे जे काही 9 एलिमेंट्स तुम्हाला दिलेल्या मॅट्रायसेसमध्ये 3x3 या ऑर्डरचा हा मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये प्रत्येक दिलेल्या एलिमेंट्सला एक कोफॅक्टर एलिमेंट असतो आणि हा कोफॅक्टर एलिमेंट्स आपल्याला आता काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे. आणि कोफॅक्टर एलिमेंट्स काढल्यानंतर मग त्याचा बनत असतो कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके, तर कोफॅक्टर एलिमेंट काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे बघा, AIJ दॅट इज इक्वल टू -1 या आय आणि जे ची या ठिकाणी बेरीज करायची इंटू MIJ. लक्षात घ्या, AIJ इज द नोटेशन फॉर द कोफॅक्टर एलिमेंट्स. -1 या सफिक्सची बेरीज करायची आहे I प्लस J आणि MIJ मीन्स दॅट द मायनर ऑफ द एलिमेंट्स. आता तुम्हाला या प्रत्येक एलिमेंटची पोझिशन या ठिकाणी माहीत असली पाहिजे. बघा, हा जो 1 आहे तो पहिल्या आडव्या रो मध्ये आणि पहिल्या उभ्या कॉलममध्ये बसलाय, त्याच्यामुळे त्याची पोझिशन झाली 1 1, म्हणजे पहिल्या आडव्या रांगेतील पहिला एलिमेंट. हा जो 0 आहे याची पोझिशन झाली पहिल्या रांगेतील दुसरा एलिमेंट. हा जो 2 आहे याची पोझिशन झाली पहिल्या रांगेतला तिसरा एलिमेंट. सेम ॲज -2 ची पोझिशन अगोदर तुम्ही माहिती करून घ्या, सेकंड रो मधला पहिला एलिमेंट. हा जो 1 आहे तो सेकंड रो मधला सेकंड एलिमेंट आणि हा जो 3 आहे तो आहे सेकंड रो मधला थर्ड एलिमेंट. ओके, सो what is the position for the element 0? That position is the A31. Second, third element having the position A32 and last -5 have the element position is A33. म्हणजे कोणत्या रांगेतील कितवा एलिमेंट, या पद्धतीनं आपण त्या एलिमेंटच्या अगोदर पोझिशन द्यायची आहे आणि ही जी पोझिशन आहे तोच सांगणारा घटक म्हणजे हा IJ पॅटर्न आहे. ओके, मग आता या प्रत्येक पोझिशनसाठी आपल्याला या फॉर्म्युलाचा विचार करून कोफॅक्टर एलिमेंट्स या ठिकाणी शोधायचे आहेत. तर चला आपण या ठिकाणी प्रत्येकाचा कोफॅक्टर एलिमेंट्स या ठिकाणी फाइंड आउट करू. मग कोफॅक्टर एलिमेंट्स कसे काढायचे, कोफॅक्टर एलिमेंट्स याच्यासाठी आपण इथं फॉर्म्युला अगोदर लिहून घेऊया. AIJ दॅट इज इक्वल टू -1 I प्लस J इंटू MIJ.
बघा सुरुवातीचा जो इलेमेंट आहे, कोणता इलेमेंट आहे आपला सुरुवातीचा, हा 1 इलेमेंट आहे. या इलेमेंटसाठी आपल्याला त्याचा कोफॅक्टर इलेमेंट फाइंड आउट करायचा आहे. तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, इथं त्याची पोझिशन घ्यावं लागेल. कुठला येतो, पहिल्या आडव्या रांगेतला पहिला इलेमेंट, म्हणून त्याची पोझिशन आपण टाकायची 1 1. याचा अर्थ पहिल्या आडव्या रांगेतल्या पहिल्या इलेमेंटचा कोफॅक्टर इलेमेंट आपण शोधतोय. A11चा अर्थ काय, कोफॅक्टर इलेमेंट, पण कुणाचा, पहिल्या रो मधल्या पहिल्या इलेमेंटचा. ओके, तो काय होईल बघा, -1 + 1 इथे येणार आहे 2 इंटू असणार आहे तुमचा M11. कारण I म्हणजे रोचा नंबर दाखवतो, J म्हणजे कॉलमचा नंबर दाखवतो. ओके, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघूया A12 काय आहे. A12 म्हणजे कुणाचा निघणार आहे बघा, पहिल्या रांगेतील दुसरा इलेमेंट म्हणजे 0चा निघणार आहे. 1 + 2 ॲडिशन 3 इंटू M13. त्याच्यानंतरचा इलेमेंट आहे बघा A13, दॅट इज इक्वल टू -1 + 3 बिकम्स 4 इंटू M13. याच्यामध्ये इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं एक सेकंड, इथं M12 यायला पाहिजे. दॅट इज इक्वल टू, बघा आता या प्रत्येकाचं उत्तर आपल्याला कसं काढायचं आहे, लक्षात घ्या. -1चा जो रेस टू पॉवर आहे, -1चा जो घातांक आहे, तो जर समसंख्या असेल, इव्हन नंबर असेल तर आन्सर पॉझिटिव्ह असतं. आणि -1चा जर पॉवर ऑड नंबर असेल, विषम संख्या असेल, तर उत्तर निगेटिव्ह असतं. कारण मायनसचा 2 वेळा गुणाकार मायनस मायनस प्लस येणार आहे, पण मायनसचा 3 वेळा गुणाकार मायनस मायनस मायनस, म्हणजे मायनस मायनस प्लस आणि नंतर प्लस मायनस मायनस. तर एवढं करत बसायची गरज नाही. लक्षात ठेवा, -1चा रेस टू पॉवर जर समसंख्या आला तर उत्तर पॉझिटिव्ह आणि विषम संख्या आला तर उत्तर निगेटिव्ह. मग या ठिकाणी बघा -1 आलाय म्हणजे उत्तर पॉझिटिव्ह, -1 आलाय म्हणजे उत्तर निगेटिव्ह, -1 आलाय म्हणजे उत्तर पॉझिटिव्ह. आता M11 ही काय भानगड आहे, तर M11 म्हणजे मायनर इलेमेंट आहे. कुणाचा, पहिल्या रांगेतला पहिला. मग आता बघा तो कसा फाइंड आउट करायचा आहे मायनर, तर मायनरचं नाव काय आहे. आता या इलेमेंटला, म्हणजे पहिल्या रांगेतला पहिला इलेमेंट, त्याला आडवं सोडून द्यायचं आणि उभं सोडून द्यायचं. म्हणजे तो ज्या जागेवरती बसलाय त्या आडव्या रांगेला सोडून द्यायचं, त्या उभ्या रांगेला सोडून द्यायचं. ओके, आणि राहिलेले एलिमेंट्स तुम्ही काय करायचे, लिहायचे कशामध्ये, डिटर्मिनंट फॉर्मॅटमध्ये लिहायचे. म्हणून इथं येणार तुमचा हा डिटर्मिनंट. कोणता डिटर्मिनंट राहिला बघा, 1 3 आणि 3 - 5. ओके, त्याच्यानंतर बघा आता कुणाला तुम्हाला सोडावं लागेल, आता कुणाला सोडायचं आहे, 1 2 वाला. आता 1 2 वाला म्हणजे कोण आहे, पहिल्या रांगेतला दुसरा. पहिल्या रांगेतला दुसरा कोण आहे, 0 आहे. तर ज्या उभ्या रांगेत बसलाय ती रांग सोडून द्या, ज्या आडव्या रांगेमध्ये बसलाय ती रांग सोडून द्या. राहिलेले एलिमेंटचा डिटर्मिनंट बनवा. म्हणजे कोण आहे बघा, -2 3 आणि राहिलेला 0 आणि -5. ओके, अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, 1 3 वाल्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये लिहायचं आहे पहिल्या रांगेतला तिसरा इलेमेंट. मग कोण आहे पहिल्या रांगेतला तिसरा, 2 आहे. या 2ला आडवं सोडून द्या आणि उभं सोडून द्यायचं. राहिलेले एलिमेंट त्यांचा तुम्ही डिटर्मिनंट बनवायचा. तो डिटर्मिनंट कसा आहे बघा, डिटर्मिनंट हा 2 उभ्या रेगांमध्ये आपण मांडत असतो. तर येईल उत्तर तुमचं -2 1 आणि त्याच्यानंतर असणार आहे 0 आणि 3. आता हा पार्ट तुम्ही काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. 2/2 चा डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व करतो हे तुम्ही शिकलेला आहात. उदाहरणार्थ तुम्हाला मी याच्यामध्ये सांगतो, एक सेकंद. समजा हा तुमचा 2 3 आणि 1 5 हा डिटर्मिनंट आहे. याच्यामध्ये 2 आडव्या रांगा आणि 2 उभ्या रांगा आहेत, म्हणजे याची ऑर्डर आहे 2/2. ओके, किंवा सिम्पली ऑर्डर 2. तर हे कसं सोडवायचं आहे, तर याच्यामध्ये काय करायचं आहे, अगोदर हा मल्टिप्लिकेशन तुम्ही करायचा आहे, क्रॉस करायचा आहे. 2 ने अगोदर 5 ला गुणायचं आहे, 3 ने 1 ला गुणायचं नाही. तर हाच पॅटर्न आपण वापरायचा आहे. 2 ने अगोदर 5 ला गुणायचं, 2 × 5, आणि नंतर 3 ने 1 ला गुणायचं, 3 × 1, आणि लास्टला आपण मायनस चिन्ह द्यायचं. म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि मधलं चिन्ह मायनस द्यायचं आहे. So 2 × 5 becomes 10, 3 × 1 becomes 3, -10 - 3 becomes 7.
ओके, तर ही अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, तो 2/2चा डिटर्मिनंट काय करायचा आहे, सोडवायचा आहे. मग या पद्धतीनं इथं करायचं आहे 1 इंटू -5. आता डायरेक्टली लिहा, सगळ्या स्टेप्स मांडण्याची आवश्यकता नाही. 1 इंटू -5 बघा, प्लस मायनस मायनस येणार आहे. 1 इंटू 5 आला 5, हा झाला हा प्रॉडक्ट. 3 इंटू 3 हा प्रॉडक्ट झाला 9 आणि मिडल साईन मायनस. सो लास्ट आन्सर बिकम्स -5 -9. समान चिन्ह असताना आपण बेरीज करतो आणि चिन्ह तेच देतो. तर 9 आणि 5 होतील 14 आणि चिन्ह येणार आहे तुमचं मायनस. ओके, कारण हा प्लस जरी लिहिला तरी प्लस मायनस मायनसच येतोय. पण आता इथं काळजी घ्यायची आहे, हा मायनस आहे तो मायनस इथंच ठेवायचा आहे आणि ब्रॅकेटमध्ये बघा, या मायनसनी या मायनसला जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करणार आहात, तो मायनस मायनस प्लस झाला. 2 इंटू 5 बिकम्स 10. हा झाला पहिला प्रॉडक्ट, प्लस 10 येणार आहे. कारण -2 इंटू -5 मायनस मायनस प्लस होणार आहे. त्याच्यानंतर 3 इंटू 0 0 असणार आहे. ओके, आणि मिडल साईन मायनस दॅट इज इक्वल टू हा मायनस आला आणि आतल्या ब्रॅकेटमध्ये किती येणार आहे, 10च येणार आहे. 0चा काही संबंध नाही. तर लास्ट उत्तर येणार आहे तुमचं -10. लास्टचं उत्तर किती येणार आहे, -10. पुढं याच्यामध्ये काय करायचं आहे पहा, याच्यामध्ये पहिल्यांदा -2 इंटू 3 करायचं आहे. म्हणजे 2 इंटू 3 6 प्लस मायनस मायनस हा झाला प्रॉडक्ट. 1 इंटू 0 0. ओके, मिडल साईन मायनस द्यायचा आहे. 0चा काही संबंध नाही, म्हणजे लास्ट उत्तर आलं तुमचं -6. तर हे पहिले आपण 3 को फॅक्टरी एलिमेंट शोधले किंवा फाइंड आउट केले. ओके, म्हणजे कोणाचे फाइंड आउट केले, पहिल्या रो मध्ये जे एलिमेंट आहेत त्या पहिल्या रो मधल्या एलिमेंटचा पार्ट आपण काय केला, को फॅक्टर एलिमेंटचा फाइंड आउट केला. आता अशाच पद्धतीनं हे जे काही एलिमेंट्स आहेत कुठले, -2 1 आणि 3. कोणते बघा, -2 1 आणि 3. आता या तिघांचे को फॅक्टर एलिमेंट फाइंड आउट करायचे. सेम प्रोसिजर करायची, पण त्याची पोझिशन तुमच्या लक्षात आली पाहिजे. याची पोझिशन आहे दुसऱ्या रांगेतला पहिला A21 A22 A23 आणि ते 3 को फॅक्टर एलिमेंट्स तुम्ही काय करायचे, फाइंड आउट करायचे. बघा, आता आपण याच्यामध्ये इथं फाइंड आउट करूयात. काय फाइंड आउट करता येईल की A21 दॅट इज इक्वल टू A22 दॅट इज इक्वल टू आणि A23 दुसऱ्या रांगेतला तिसरा. अगोदर बाय फॉर्म्युला ह्याला बनवून घ्या. -1 या सफिक्सची बेरीज आली 3 इंटू मायनर आला M21. याच्यामध्ये -1 टू 4 आला M22 मायनर येईल. याच्यामध्ये -1 प्लस 3 5 आला, याचा मायनर येईल M23. सेम याच्यामध्ये आपण आन्सर्स तयार करणार आहे पुढं. तर काय होईल बघा, -1चा पॉवर 3 ऑड नंबर -1 4 इज इव्हन नंबर, आन्सर पॉझिटिव्ह. -1 ऑड नंबर, अगेन आन्सर निगेटिव्ह. आता याचे मायनस तयार करायचे आहेत म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट शोधायचा आहे. मग आता डिटर्मिनंट शोधताना काय करायचं, तो पर्टिक्युलर एलिमेंट ज्या आडव्या रांगेमध्ये आणि ज्या उभ्या रांगेमध्ये बसलेला आहे त्याला सोडून द्यायचं, डिलीट मारायचं आणि राहिलेले एलिमेंट्स तुम्ही तिथं लिहायचे. उदाहरणार्थ आता आपण बघा, दुसऱ्या रांगेतला पहिला सोडून द्यायचा आहे. म्हणजे दुसऱ्या रांगेतला जर पहिला आपण सोडून द्यायचा असेल तर कुणाला सोडायचं आहे, कुणाला सोडायचं आहे, तर या 2ला सोडायचं आहे, आडवं सोडायचं आहे आणि उभं सोडायचं आहे. म्हणजे काय मिळेल मला, 0 2 आणि 3 5. म्हणजे इथं काय मिळणार आहे बघा, 0 2 आणि 3 5. ओके, 0 2 आणि 3 -5 आहे, 3 -5 आहे. येते लक्षात. परत आपल्याला A22च्या बाबतीमध्ये कुणाला सोडायचं आहे बघा, A22च्या बाबतीमध्ये सगळं सांगत बसण्याची आवश्यकता नाही. आता 1ला तुम्हाला सोडायचं आहे. तर 1ला सोडल्यानंतर बघा, आडव्या रांगेमध्ये सोडून द्या, उभ्या रांगेमध्ये सोडून द्या. कोणते एलिमेंट्स मिळतील, 1 2 आणि 0 -5. 1 2 आणि 0 -5. सेम या पद्धतीनं A23 म्हणजे कुणाला सोडायचं आहे, तुम्हाला 3ला सोडायचं आहे. 3 आडव्या रांगेमध्ये सोडून द्या, 3 उभ्या रांगेमध्ये सोडून द्या. तर आपल्याला एलिमेंट कुठले मिळतील बघा, 1 0 आणि 0 3. कुठले मिळतील, 1 0 आणि 0 3. आता हे डिटर्मिनंट सॉल्व करा. मायनस चिन्ह ॲज इट इज. 0 इंटू -5 0च येईल. 2 इंटू 3 6 येईल आणि मिडल साईन मायनस, अगेन दिस मायनस मायनस प्लस, आन्सर इज 6. त्याच्यानंतर बघा, हा डिटर्मिनंट सॉल्व करा. 1 इंटू -5 काय असणार आहे, -5. 2 इंटू 0 0, मिडल साईन मायनस, दॅट इज इक्वल टू लास्ट आन्सर इज -5. 0चा काही संबंध नसतो.
त्याच्यानंतर बाहेरचं चिन्ह आहे मायनस. इथं बघून घ्या तुम्ही 1 इंटू 3 3, 0 इंटू 0 0, मिडल साईन मायनस, झिरोचा काही संबंध नाही, लास्ट आन्सर आलं -3. आणि अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचे आहेत, लास्टचे आणखी 3 कोफॅक्टर एलिमेंट काढायचे आहेत. तिसऱ्या रांगेतला पहिला, तिसऱ्या रांगेतला दुसरा आणि तिसऱ्या रांगेतला तिसरा, म्हणजे A31, A32 आणि A33. म्हणजे शेवटचा जो रो आहे 3 नंबरचा, त्या तिघांचे कोफॅक्टर एलिमेंट काढायचे आहेत. बाय फॉर्म्युला हे आपण बनवून घेऊ. मग फॉर्म्युला दिला आहे मी तुम्हाला. -1च्या पॉवर या दोघांची बेरीज आहे. -1चा रेस टू पॉवर 3 + 2 5, -1 रेस टू 3 + 3 6. याला जोडायचा आहे त्याचा मायनर M31, मायनर फॉर M दिलाय M32 आणि हा मायनर म्हणजे M33 असेल. ओके. बाय द रूल काय करतोय आपण, -1चा पॉवर जर इव्हन नंबर आला, 4 आला तर उत्तर पॉझिटिव्ह, 5 आला तर उत्तर निगेटिव्ह आणि 6 आला इव्हन नंबर, उत्तर आलं पॉझिटिव्ह. आता याचे मायनर्स तयार करायचे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा, या मायनर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिटर्मिनंट लिहायचे आहेत. सो डिटर्मिनंट कसे येतील पहा. तर याच्यामध्ये तुम्हाला M31चा पहिला सोडून द्यायचा आहे. म्हणजे कोणाला सोडायचा आहे बघा, 0ला सोडायचा आहे. मग 0 कुठे गेला, आडव्या रांगेत गेला, उभ्या रांगेत गेला. म्हणजे ही आडवी रांग गेली त्याची, ही उभी रांग गेली, तर काय उरलं 0 2 1 3, 0 2 0 2 आणि 1 3. त्याच्यानंतर आपल्याला 3 2 वाला सोडायचा आहे. म्हणजे तिसऱ्या रांगेतला दुसरा सोडायचा आहे. तिसऱ्या रांगेतला दुसरा म्हणजे या 3ला तुम्हाला सोडायचा आहे. तर 3 आडव्या रांगेतून कॅन्सल झाला, उभ्या रांगेतून कॅन्सल झाला, तर कोण उरते बघा, कॉर्नर 1 2 -2 3, 1 2 -2 आणि 3. आणि लास्टवाला एक आपल्याला पाहायचा आहे, -5ला सोडून द्या. हा -5 इथं आहे, याला इथं सोडला आणि हा पण सोडला. आडव्यामध्ये आणि उभ्यामध्ये सोडायचं. तो इलेमेंट ज्या आडव्या रांगेत बसलाय, ज्या उभ्या रांगेत बसलाय त्याला सोडून द्यायचं आणि राहिलेले इलेमेंट डिटर्मिनंटमध्ये लिहायचे. तर कोण उरलं, 1 0 -2 1, 1 0 1 0 -2 1. आणखी एकदा बघा, 1 0 -2 1. अगदी बरोबर आहे. तर याच्यामध्ये हे एलिमेंट सॉल्व्ह करत असताना डिटर्मिनंट बघा, तर 0ने 3ला मल्टिप्लाय केले 0, 2 इंटू 1 2 आणि मिडल साईन मायनस, तर लास्ट आन्सर येणार आहे -2. कारण 2च्या सोबत त्याचं मायनस चिन्ह असायला पाहिजे. त्याच्यानंतर हे मायनस आहे, मग ब्रॅकेटमध्ये सॉल्व्ह करूयात. 1 इंटू 3 करायचा अगोदर, कारण डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना क्रॉस गुणत असताना सुरुवातीला कोणता गुणाकार करायचा हे नीट लक्षात घ्या. 1 इंटू 3 अगोदर करायचा आहे. 2 इंटू -2 आहे. आता 2 इंटू -2, कारण प्लस आणि मायनस मायनस होणार आहे. म्हणजे हा गुणाकार तुमचा येणार आहे -4. पहिली गोष्ट म्हणजे प्रॉडक्ट काय येणार आहे तुमचा, हा -4 येणार आहे. म्हणजे हा जो गुणाकार आहे तो -4 येणार आहे आणि मधलं चिन्ह त्याचं मायनस आहे. ओके. सो लास्ट आन्सर बघा, मायनस ऑफ मायनस मायनस इथे येणार आहे +3 + 4. लास्ट आन्सर येणार आहे तुमचं 7 आणि त्याच्यासोबत बाहेरचं मायनस साईन असणार आहे. म्हणजे आतला पार्ट 7 येतोय पण त्याचं बाहेरचं चिन्ह मायनस ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हा प्लसचा विषय सोडून द्या. याच्यामध्ये बघा 1 इंटू 1 1 करा, 0 इंटू समथिंग, 0 इंटू काही जरी असलं तर उत्तर 0, त्याला +0 -0चा काही संबंध नसतो. तर 0 करूया, हा मायनस आणि ते म्हणजे मायनस प्लस काही जरी केलं तरी चालतंय. तर हा लास्ट आन्सर आला 1. तर असे हे एलिमेंट्स आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. तर हे जे सगळे मायनर्स आणि कोफॅक्टर्स आपण फाइंड आउट केले. ओके. तर याच्यानंतर तुम्हाला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढता येतो. कोफॅक्टर मॅट्रिक्स काढण्यासाठी आपल्याला विचारलेलं आहे. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स इज द मॅट्रिक्स ऑफ ऑल दीज इलेमेंट्स विच आर कोफॅक्टर्स. म्हणजे प्रत्येक इलेमेंटचा जो कोफॅक्टर तुम्ही काढलेला आहे त्या कोफॅक्टर इलेमेंटला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये मांडायचं, म्हणजे तो झाला तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि ही येणं अत्यंत आवश्यक आहे, कारण पुढचा बराचसा इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ॲडजॉइंट मेथडने आपल्याला इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स काढायचा आहे, तेव्हा तुम्हाला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढावाच लागतो. येते लक्षात. तर याच्यामध्ये बघा, मग कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे कोण आहे, हे मॅट्रिक्सचं सिम्बॉल आहे. याच्यामध्ये AIJ टाका, AIJ दॅट इज इक्वल टू, कधी कधी कोफॅक्टर्स हे कॅपिटल सीनं पण दाखवतात. आपण इथं कॅपिटल A लेटर त्याच्यासाठी यूज केलेला आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक 9 इलिमेंट जे आहेत त्या प्रत्येकाची इथं पोझिशन द्या.
बघा हा एलिमेंट असणार आहे पहिल्या रांगेतला पहिला A11, हा असणार आहे पहिल्या रांगेतला दुसरा A12, हा असणार आहे पहिल्या रांगेतला तिसरा A13, इथं असणार आहे दुसऱ्या रांगेतला पहिला A21, हा असणार आहे A22 आणि हा असणार आहे A23. तिसरी रांग सुरू होईल तेव्हा तिसरीतला पहिला म्हणून A31, हा असणार आहे A32 आणि हा असणार आहे A33. ओके, आणि याच्यामध्ये फक्त तुम्ही आता फाइंड आउट केलेल्या व्हॅल्यूज पुटअप करा. हाच तुमचा असणार आहे रिक्वायर्ड कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके, आणि मॅट्रिक्स लिहिताना नेहमी काय करायचं आहे, अशा पद्धतीनं रेक्टँग्युलर सारखा बॉक्स आपल्याला वापरायचा आहे. आता पहिले 3 एलिमेंट बघा कुठले कुठले आहेत. -14, -10, -6, -14, -10 आणि -6. म्हणजे इथं लिहायचे -14, -10 आणि -6. त्याच्यानंतर बघा इथंच आपण सॉल्व्ह केलेले आहेत. A21, A22, A23 कोण कोण आहे बघा, 6, -5 आणि -3. म्हणजे इथं येईल तुमचा 6, -5 आणि -3. ओके, त्याच्यानंतर लास्टचे 3 कोफॅक्टर्स थर्ड रोसाठी बघा. A31 किती काढलाय आपण, -2 शोधलाय. A32 किती काढलेला आहे, -7 आलेला आहे आपला. आणि A33 लास्टचा आलेला आहे 1. सो दॅट ऑल एलिमेंट्स आर टू बी रिटन in a matrix form, so that matrix is called as the cofactor matrix. आणि आपला क्वेश्चन काय होता बघा, आपला क्वेश्चन असा होता की फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मीन्स कोफॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला सॉल्व करायचा होता. तर अशा पद्धतीनं आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करता येईल. आणि त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक असणारं जर ब्रह्मास्त्र आपल्याकडे असेल, कोणतं ब्रह्मास्त्र आहे बघा, AIJ इज इक्वल टू -1⁻I + J इंटू MIJ. MIJ म्हणजे त्या एलिमेंटचा मायनर. हा मायनर कसा काढायचा की तो एलिमेंट ज्या रांगेत आडव्या आणि ज्या उभ्या रांगेत बसलाय त्याला सोडून द्यायचं आणि राहिलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट शोधायचा. अशा पद्धतीनं मायनर्स काढतात. आणि सफिक्सची बेरीज करायची आहे. म्हणजे आय जे जो पार्ट आहे त्याची इथं बेरीज आहे. कुणाच्या डोक्यावर कुणाची पॉवर आहे, -1⁻I + J आहे. तर 1 + 1 2 आला, म्हणजे -1चा पॉवर जर समसंख्या आला, इव्हन नंबर 2 4 6 आला, उत्तर पॉझिटिव्ह. आणि 1 3 5 वगैरे असे ऑड नंबर आले तर उत्तर काय असतं, निगेटिव्ह. सो चिन्हामध्ये चुकू नका. मॅट्रिक्समध्ये काय आहे की महत्त्वाचं चिन्ह आहेत. एकदम लहान वर्गातील भाग आहे बेरीज वजा बाकीचा, पण तिथं जर आपलं एका जरी एलिमेंटचं चिन्ह चुकलं तर संपूर्ण प्रक्रियेमध्ये चूक होऊ शकते. त्याच्यामुळं काळजीपूर्वक आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स चिन्हांचे करावे लागतात. एवढी जर प्रिकॉशन घेतली तर मॅट्रिक्समध्ये कुठलाही पार्ट अवघड नाही. आणि CETच्या बाबतीमध्ये जर आपण म्हणू तर हे एकमेव प्रकरण मॅट्रिक्स असं आहे की ईच अँड एव्हरी एक्झाम्पल वी हॅव टू सॉल्व विदिन दी 1 मिनिट्स, लेस दॅन दी 1 मिनिट्स बाय युजिंग द ट्रिक्स. म्हणजे ट्रिक्सचा वापर करून तुम्हाला CETचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. ही झाली तुमची बोर्डाची रेग्युलर पद्धत आणि हे येते परीक्षेला 100% बोर्ड एक्झाममध्ये ॲडजॉईंट मेथडचा भाग विचारला जातो. पण त्यासाठी आवश्यक काय आहे हो, कोफॅक्टर मॅट्रिक्स काढता आलाच पाहिजे. तर आज आपण आजच्या सेशनमध्ये काय पाहिलं, कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा शोधायचा. ओके, तर तुम्ही काय करा, आता या ठिकाणी कोफॅक्टर मॅट्रिक्सचा थोडासा व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास करा. आणि तुमच्यासाठी एक पुढं मी एक्झाम्पल आणलेलं आहे. बघा कुठलं एक्झाम्पल आहे, 1 मिनिट कहाँ गया, यस, फाइंड द ॲडजॉईंट ऑफ धिस मॅट्रिक्स. तर ॲडजॉईंट मॅट्रिक्स काढण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते, तर सुरुवातीला कोफॅक्टर मॅट्रिक्सच काढावा लागतो. म्हणजे सुरुवातीला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढावाच लागतो आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स नंतर तुम्हाला ॲडजॉईंट मिळतो. ओके, आणि याच्या नंतरचा क्वेश्चन येणार आहे की फाइंड इनवर्स. तर बघा त्याची प्रक्रिया काय आहे, अगोदर कोफॅक्टर तुम्हाला मॅट्रिक्स काढावाच लागतो, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा ॲडजॉईंट काढावाच लागतो. ओके, ॲडजॉईंट मॅट्रिक्स बरं का, ॲडजॉईंट मॅट्रिक्स मेथड म्हणजे आपण वापरणार आहे, पण इथं आपण काय म्हणूया, ॲडजॉईंट मॅट्रिक्स तुम्हाला काढायचा आहे. आणि नंतर त्याच्यावरून तुम्हाला त्याचा काय काढायचा आहे, इनवर्स.
म्हणजे इनव्हर्स काढायचा असू द्या कोफॅक्टर मॅट्रिक्स काढावाच लागतो, ॲडजॉईंट काढायचा असू द्या कोफॅक्टर काढावाच लागतो. म्हणून मी आजच्या सेशनमध्ये कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करायचा हे शिकवलं. तुम्ही याचा ॲडजॉईंट काढण्यासाठी अगोदर कोफॅक्टर मॅट्रिक्सचा सराव करा, तुम्ही सॉल्व करा. आपण पुढच्या सेशनमध्ये त्याचा ॲडजॉईंट आणि नंतर आपण त्याचा इनव्हर्स या ठिकाणी फाइंड आउट करू. ओके, तर अशाच पद्धतीनं तुम्हाला संपूर्ण सिलेबस वर्षभराचा पार्ट 1 आणि पार्ट 2 जो काय आपला सिलेबस असेल विथ PYQs, विथ बोर्ड क्वेश्चन पेपर गायडन्स, विथ सपोर्ट ऑफ द CET क्वेश्चन्स, हे सगळं आपण फक्त आणि फक्त 1999च्या बॅचमध्ये देतोय. तर लक्षात घ्या की ही जी बॅच आहे ती लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी जा, परचेस करा. ओके, तर आपण मगाशी तुम्हाला दाखवलेलं आहे की अर्जुन बॅच आपली आपण 1 ऑगस्टपासून स्टार्ट करतोय. तर नक्की परचेस करा. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच.